अखिलजी, प्रश्नाची सुरुवात, चर्चेची सुरुवात तुमच्यापासून. तुम्ही म्हणालात काल तुमचा वचननामा देताना हा आमचा शब्द आहे, पण मुंबईतली ही जनता थेट तुम्हाला विचारतीये, हा निवडणुकीत दिला जाणारा केवळ एक जुमला आहे की खरं खरं वचन आहे, आणि का तुमच्या शब्दावर विश्वास ठेवावा? काय जुमला देणारे तर देशात आणि राज्यात सध्या सत्तेवर आहेत. 2014ला जे काय त्यांनी आश्वासन दिले होते, 15 लाख रुपये काय कोणाकडे आले नाहीत, कोणाला अजून ते मिळाले नाही. 2014 पासून जो विकास हरवलेला आहे त्याला सगळे शोधतायत. आता असू द्या, तर ते जुमला वगैरे काय आम्ही देत नाही. ठाकरेंचा शब्द आहे आणि 2012ला करून दाखवलं. तुम्ही आता सुरुवात करताना म्हणाला करून दाखवलं, हे शब्द आम्ही दिलेला कॅम्पेनमध्ये आणि तेव्हा निवडून आलो. त्याच्यानंतर 2017ला होतं, पुन्हा करून दाखवलं, आणि आत्ता आहे हो हे आम्हीच केलं. ठीक आहे, जे करून दाखवलंय ना ते आम्ही अभिमानाने सांगतोय. त्याची सुरुवात हे डोम मध्ये जे प्रेझेंटेशन आदित्य ठाकरे साहेबांनी दिलं, तिथे आम्ही कुठल्याही प्रकारचे जाती धर्म कोणत्याही समाजात तेढ निर्माण करायचा कोणताही प्रयत्न केला नाही. ज्या प्रकारे विरोधकांकडे सत्ताधाऱ्यांकडनं होतंय, ते कोणत्याही प्रकारचे विकासाच्या मुद्द्यांबद्दल बोलत नाहीत. ते काय बोलतात तर हिंदू मुस्लिम बद्दल बोलतात. कधी म्हणतात मामू पॅटर्न, कधी म्हणतात खानच महापौर होणार. आता ते मामू पॅटर्न त्यांच्या मते काय आहेत मला माहित नाही, कारण त्यांचे नेते आशिष कुरेशीजी आणि ते अमीन साटम, त्यांचे जर ते व्हिडिओज काढायला लागलो ना तर मला असं वाटतं व्हिडिओज मी काढले पण आहेत, त्याच्यावर त्यांच्याकडे काय उत्तर नाही, निरुत्तर झालेत, त्याच्यावर काय बोलत नाहीत. ए विचारलं तर झेड बद्दल उत्तर देतात, कारण उत्तरच नाही त्यांच्याकडे. आता त्यांनी विकासाबद्दल बोलताना ते कुठेच दिसत नाहीये. काल पण एक कुठलं तरी प्रेझेंटेशन काय प्रेस काय घेतलेलं पीसी त्या मुंबई अध्यक्षांनी भाजपाच्या, आणि मला वाटलं काहीतरी पुरावे देतील, मी लगेच म्हणे 1 तासात पर्दाफाश करणार आहे की काय 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 वचननामा तर येऊन द्या, मी हे करतो ते करतो. 3 लाख करोड असे करोडोचे काहीतरी आकडे त्यांनी फेकले. काय ते आकडे कुठून आले? म्हणे स्थायी समितीचं म्हणे दर आठवड्याला बैठक व्हायची, त्या बैठकीत म्हणे भ्रष्टाचार व्हायचा, त्या भ्रष्टाचाराला मल्टिप्लाय केलं 25 वर्षात तर ते म्हणे 3 लाख करोड होतात. आता ते जर 3 लाख करोड होतात तर मग त्या स्थायी समितीमध्ये त्यांना विसर पडला त्या अमित साटमना. ते स्वतः नगरसेवक होते, त्यांचे आशिष शेलार आमदार नंतर झाले, ते नगरसेवक होते. मग त्या स्थायी समितीत काय ते मुख घेऊन गप बसलेले का ते थांबलेले? भ्रष्टाचार होतोय आणि 20 वर्ष त्यातले सत्तेत भारतीय जनता पक्ष देखील होता. त्याचं उत्तर त्यांनी आम्ही विकासाच्या मॉडेलवर बोलतोय, आम्ही जो विकास केलेला आहे, जो दिसतोय, जो दाखवलेला आहे त्याच्यावर बोलतोय. त्याच्यावरती त्यांना काय आक्षेप असेल तर त्यांनी दाखवावं. वोट चोरी नोट चोरी झाली, आता सध्या त्यांच्याकडनं क्रेडिट चोरी सुरू आहे. ठीक आहे केशवजी, ऐकलं तुम्ही त्यांचं काय म्हणणं आहे. आता तुम्हाला हे काय पटण्याचं काही कारणच नाहीये, कारण तुम्ही विरोधक आहात, पण मुद्दा हा आहे, तुम्हाला वाटतं की ठाकरेंच्या शब्दावरती मुंबईकर विश्वास ठेवेल? नाही, मला पटणं न पटण्याचा मुद्दाच नाही. मी खरं खूप शांतपणे अखिल काय बोलतो ऐकत होतो. अखिल खूप चांगला उत्साही तरुण कार्यकर्ता आहे, त्यामुळे त्याचं मी शांतपणे ऐकत होतो की काय सांगतोय, काय बोलतोय बाबा. पण माझी निराशा आहे, मला असं वाटलं की त्याचे आदर्श उद्धव ठाकरे असल्याप्रमाणे तोही तसंच व्हायला काय की. कारण काय झालं माहिती काय, मी पूर्ण मिनिट 1.5 मिनिट जे काय ऐकत होतो, मला असं तुम्ही प्रश्न विचारत होता की का ठेवायचा, काय केलं. माझ्या अपेक्षा होती की बाबा आम्ही वचननाम्यामध्ये या 10 गोष्टी सांगितल्यात, या 10 गोष्टींपैकी अमुक 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 असं काहीतरी सांगेल. पण त्याने सांगितलं काय, आम्ही कसे वाईट आहोत, भाजपचं कसं वाईट चाललंय, दिल्लीत काय घडलं. मला असं वाटतं की नेमका गोंधळलेली जी उभाठ आहे त्याचं उत्तम उदाहरण प्रत्यंतर हे आता आपल्याला आलं. पण ठीक आहे, मला त्याचा काही आक्षेप नाही. माझा पुढचा मुद्दा माझा पूर्ण करू द्या. असं आहे की ठाकरेंच्या शब्दावर विश्वास ठेवायचा, असं तुमचं वाक्य आहे. मी विचारच पडलोय, मुंबईकर, मी आता मुंबईकर आहे, 25 वर्षापेक्षा अधिक कालखंड तर मुंबईत, जवळपास 30 वर्ष मुंबईत मी राहतोय. तर मला प्रश्न पडला की मुंबईतकर म्हणून कुठल्या उद्धव ठाकरेंच्या शब्दावर विश्वास ठेवायचा. 2014 साली लोकसभेला जे आमच्या सोबत हातात हात घालून भाषण करून भाजप सेनेची कशी महान आहे हे सांगणारे उद्धव ठाकरेंच्या शब्दावर विश्वास ठेवायचा. 2014 साली विधानसभेला आमच्या विरोधात कठोर टीका करणारे उद्धव ठाकरेंवर विश्वास ठेवायचा. 2015 साली पुन्हा आमच्या सोबत उद्धव ठाकरेंवर विश्वास ठेवायचा का 2017 साली महापालिका निवडणुकीत युतीत आम्ही सडलो
असं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे विश्वास ठेवायचा? हम्म. त्या 2019ला पुन्हा आमच्या सोबत येणार आहे. ठीक आहे, शेवटी युती दोघांची राजकीय गरज असते. त्यामुळे सांगतो अमित शहा मातोश्री आढळते दोघांच्या राजकीय गरजेतून युती होत असते. बरं झालं त्यामुळे तुम्हीच स्वाभाविक बोललात. आहे. हा. बरोबर आहे. मी म्हणतो नाही, मी नाकारतच नाही मी काही. त्यामुळे कारण वास्तव स्वीकारलंच पाहिजे दोघांच्याही राजकीय याच्यातून. मग कुठले उद्धव ठाकरे? मग 2019ला पुन्हा आमच्या सोबत येणार आहे. मग पुन्हा 19 विधानसभेचा नियम निकाल पुन्हा झटका युटर्न हा. काँग्रेस सोबत महाविकास आघाडी. हम्म. ते उद्धव ठाकरे हवेत का? मग आता ज्यावेळी आता महापालिकेला काँग्रेसचा उपयोग नाही किंवा काँग्रेस विचारत नाही असं लक्षात आलं की काँग्रेसला सोडून राज ठाकरेंच्या घरी वारंवार फेऱ्या मारायला त्यांचा पक्ष संपला, बिनशर्त पाठिंबा असं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे नेमके कोणते उद्धव ठाकरेंच्या शब्दांवरती विश्वास ठेवायचा? विलासजी, मी एक सामान्य मुंबईकर म्हणून मला सांगा, तुम्हीच मला मार्गदर्शन करा की कोणते उद्धव ठाकरे यातले खरे आहेत. हे मला सांगितलं तर पुढचं गोष्ट बोलू. नंबर 1. हा. नंबर 2 असं आहे की ज्या गोष्टीबद्दल ते बोलतात खरं म्हणजे मला आश्चर्य वाटलं. डोमचा उल्लेख झाला. त्या डोम मध्ये दोन काय युवराजांनी सांगितलं की मुंबईत चांगले पायलट्स नाहीयेत. 25-30 वर्ष सत्ता तुमचीच आहे. हा प्रश्न तुम्हीच विचारला पाहिजे. का नाही झालं? मुंबईमध्ये स्वच्छतागृहांपासून ज्या अतिशय मूलभूत गोष्टी आहेत, हा. मुंबईच्या अनेक प्रश्न म्हणजे दर पावसाळ्याला मुंबईचं तुंबई आणि हजारो कोटी रस्ते दुरुस्तीवरती जायचे, पण मुंबईकरांना रस्ते चांगले मिळाले नाहीत. हे वास्तव आपल्याला कसं विसरून चालेल? त्यामुळे अनेक गोष्टी आहेत. उद्धव ठाकरेंनी कोणते शब्द दिले? मराठी माणसांचा फार मोठा अभिमानाच्या गोष्टी त्यांनी वारंवार केल्या. पण मला सांगा हो, मराठी माणूस एका अर्थाने इथून बाहेर पडताना काय केलं? आपण एक साधा प्रश्न, चला फार लांब जायचं नाही. माझं म्हणणं, मुंबई महापालिकेमध्ये सत्ता असताना सर्वाधिक कॉन्ट्रॅक्ट कुणाला मिळाले हो? गुजराती कॉन्ट्रॅक्टर किती आहेत त्याची यादी काढायची? किती मराठी लोकांना कॉन्ट्रॅक्ट मिळाले? मुंबईमध्ये झाडं तोडायचं फार पर्यावरणाचं फार आमच्या आदित्य ठाकरेंचं फार कौतुक आहे का पर्यावरणाचं, मला आवडतं त्यांचं. पण मुंबईत झाडं तोडताना बिल्डरना किती बिल्डर आणि किती अमराठी बिल्डरना परवानगी मिळाली हो? ठीक आहे. पण पुढचा शेवटचा मुद्दा, चला ज्या एसटीपी मुंबईसाठी जो सगळ्यात आवश्यक एसटीपी प्रोजेक्ट असतो घाण पाणी सोडण्याचं, तो देवेंद्रजी मुख्यमंत्री असतोपर्यंत मुंबईत एसटीपी प्रोजेक्ट घाण पाणी तसंच सोडलं जायचं. ही यांना पर्यावरणाची ढोंगी काळजी. त्यामुळे असं आहे की कोणत्याही प्रकारचा मुंबईकर ठाकरेंवरती आता विश्वास ठेवणार नाही. गेले 3 विधानसभा सातत्याने भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक आमदार मुंबईत निवडून येत आहेत. त्यामुळे तुम्ही वचननामा म्हणा, खरं तर हा वचननामा शब्दच फार म्हणजे तो बाळासाहेब असताना तो योग्य होता. बाळासाहेबांची गोष्ट खूप वेगळी होती, तो दरारा होता. आता वचननामा वगैरे काही ना मुंबईकर यांना स्वीकारतील, गंभीरतेने घेतील अशी कुठली शक्यता मला दिसत नाही. ठीक आहे. खूप साठलेलं, खूप मुद्देसूद आणि तुमच्या परीने तुम्ही त्याचं प्रत्युत्तर दिलेलं आहे. मला वाटतं शीतलताईंना पण खूप काही बोलायचं आहे, कारण तुमच्याही मनात खूप काही आता खरं तर सुरू झाली आहे प्रचाराला, तोफा डागायला सुरुवात झाली आहे. पण ठाकरे जेव्हा शब्द देतात तेव्हा शब्दाला जागतात असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे मुंबईकरांनी ठाकरेंच्या शब्दावरती विश्वास ठेवावा. तुम्हाला काय वाटतं, तुमच्यावर विश्वास का ठेवावा आणि त्यांच्यावर विश्वास का ठेवू नये त्यांच्या शब्दावर? विलासजी, खरं तर हा जो काही त्यांनी वचनभंगनामा जो त्यांनी आज दाखवलेला आहे, मला 3 मुद्दे याच्यावर मांडायचे. पहिला मुद्दा क्रमांक 1, माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शब्द दिलेला की काँग्रेस बरोबर जाणार नाही. बाळासाहेबांनी हा शब्द दिलेला की हिंदुत्वाशी तडजोड होणार नाही. बाळासाहेबांचा शब्द म्हणजे एखाद्या बाणासारखा होता, तो सुटला की तो पाठी नाही फिरायचा. परंतु यांचा शब्द आहे ना, हा युटर्न मारणार आहे. एकदा तुम्ही विश्वासघातकी एकमेकांना म्हटलं, एकदा म्हटलं की पाठीत खंजीर खुपसलात, भावाने दुसऱ्या भावाचे 6 नगरसेवक पळवून नेले, तेव्हा एकमेकांना काय काय बोललात? मला विठ्ठलाशी काही बोलायचं नाही, मला बडव्यांचा प्रॉब्लेम आहे. बडवे कोण हेही तुम्ही सांगा. म्हणजे हे सतत आपलेच दिलेले शब्द गिळणारी ही लोक, यांच्यावर मुंबईकरांनी का बरं विश्वास ठेवावा? यांचा शब्द आहे ना, हा भ्रष्टाचाराचा आहे. यांचा शब्द मतलबाचा आहे. यांचा शब्द मुंबई महानगरपालिकेचा तिजोरी लुटणार आहे. त्याच्यामुळे यांच्या शब्दावर मुंबईकर विश्वास ठेवणार नाही. मुद्दा क्रमांक 2, त्यांनी हा जो काही काल मुंबईकरांचा वचननामा, आज हा जो प्रचंड अभ्यास आणि हे सगळं करून आलेत ताई. नाही, अगदी का नाही अभ्यास करणार? याच्यामध्ये तुम्ही लिहिताना लिहिलंय मुंबईकरांसाठी शिवशक्तीचा वचननामा. मराठी माणूस कुठे गेला हो? या संपूर्ण वचननाम्यामध्ये मराठी माणसाचा कुठेही उल्लेख नाही, हिंदू म्हणून उल्लेख नाही. एवढंच काय हो, बाळासाहेबांचा उल्लेख हा वंदनीय बाळासाहेब ठाकरे म्हणून केलाय तुम्ही.
किंवा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे म्हणून केलंय. तुम्हाला बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट म्हणायला तुम्हाला लाज वाटते का हो? कुठल्या तरी एका ठराविक लोकांना तुम्हाला खुश करायचंय म्हणून तुम्ही हिंदू हृदय सम्राट हा शब्द जाणून बुजून वापरला नाही. एक शिवसैनिक, एक बाळासाहेबांवर प्रेम करणारे शिवसैनिक म्हणून आम्हाला याचं दुःख होतंय. का बरं तुम्ही वचन मराठी ह्याच्यामध्ये का उल्लेख नाही? तेव्हा राजसाहेब ठाकरे सांगतात नाही म्हणे तो ठीक काहीतरी आहे, मी problem विचारतो ताई आता म्हणजे नाही पुढे जाऊन प्रॉब्लेम होईल असं सांगतायत. तिसरा मुद्दा हा जो त्यांनी काल बालकांनी जो काही त्या दिवशी वर्कशॉप घेतलं मराठी यांचं, कारण यामध्ये जवळजवळ 50% शब्द हे इंग्लिश आहेत. तेव्हा खळखट्या करणारी लोक या इंग्लिश या जो वचननामा आहे त्याचं काय करणार आहे हा मला प्रश्न आहे. ठीक आहे, दुसरा तुमचे प्रश्न तिन्ही माझा- मुद्दे दुसरा ताई प्रश्न माझा नाही असा नाही आहे हा की हा तुम्ही ज्या बालकांनी जो काही वर्कशॉप घेतला, आम्ही म्हटलं बालक हे काय बोलतायत, नंतर कळलं की पालक सुद्धा त्याच्याहून गए गुजरेत. पालकांनाच काय माहिती नाही, कारण याच्यातला अर्धा वचननामा हा कॉपी पेस्ट आहे. ठीक आहे हा 2017 ठीक आहे, अखिलजी उत्तर द्या वचननामा उत्तर द्या. आणि आत्ताचा आक्षेप अनेक वचननामा. आहेत, copy paste. तुमच्या वचननाम्यावरती 50% अनेक copy paste. आक्षेप आहेत. हिंदू हृदय सम्राट उल्लेख का नाही, मराठीचा उल्लेख का नाही पासून ते तुम्ही आतापर्यंत फिरवलेले शब्द, ह्या सगळ्याचं तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. सुरुवात केशवजींपासून करतो. ठीक आहे. काय आहे ते म्हणाले शब्दाचा विश्वास कसं ठेवायचा. आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री, अपवाद धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, अमका धर्म नाही, तमका धर्म नाही, असं नाही तसं नाही, अविवाहित राहीन पण लग्न करणार नाही, अजित पवार बरोबर जाणार नाही नाही नाही, लाऊडस्पीकर फाडून टाकला आणि मग त्याच्यानंतर गेलात. शब्द ठेवायचा. हा, हेच राज्याचे मुख्यमंत्री वेगळ्या विदर्भासाठी आंदोलन करत होते. आता वेगळं मुंबई का नाही मागणार, ह्याच्यावर मुंबईकरांनी का विश्वास ठेवावा. असा राज्याचे मुख्यमंत्री आहे ज्याला अखंड राज्य नकोय, वेगळं विदर्भ पाहिजे. नंतर ते बोलले, हेच मला वाटतं याचं उत्तर मिळालं त्यांना. आता फॉरेस्ट काय झाडं कापतायत, छोट्या छोट्या 8-10 झाडांबद्दल बोलत असतील बिल्डिंगच्या, समजू शकतो मी, पण त्याच्यावर थेट आदित्य ठाकरे साहेबांवर गेले. आता आदित्य ठाकरे साहेबांनी आहे ना ते आरे फॉरेस्ट जे घोषित केलं ना, जे तुम्ही रातोरात भारतीय जनता पक्ष कापायला निघालेला, त्याचं कत्तल करायला निघालेला, ते आरेला फॉरेस्ट हे डिक्लेअर उद्धव ठाकरे साहेबांच्या कार्यकाळात आदित्य ठाकरे साहेबांच्या प्रयत्नांनी ते झालेलं आहे. म्हणून तुमचे ते मनसुबे तिथे कामयाब झाले नाहीत. आणि तेव्हा काय म्हणत होता हो, मिठागर काय ते मिठागरची जागा आहे तिथे नाही काय करता येणार. आता त्यांनी मिठागर पण वापरायला घेतलं. कोणाला, तर अदानी आपल्या मालकाला ते देण्यासाठी. आता तिकडे काही प्रॉब्लेम होणार नाही. 2005 साली मुंबई आहे ना वाहण्यापासून वाचली, त्याचं कारण एक आरे आहे आणि दुसरं ते मिठागर आहे. आता त्यांना त्याची काही पडली नाही. आणि हे वर्ण बोलणार पर्यावरणाबाबत. शीतलताई हा, आता येतो शीतलताईंकडे. आता शीतलताईंचे तर अनेक आरोप आहेत. आता त्या शीतलताई तर मला असं वाटतं काँग्रेस बरोबर जेव्हा गेलो होतो तेव्हा शीतलताई तर होत्या ना त्याच पक्षात. ते दांडा अरे शिवसेनेत उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षात होत्या ना जेव्हा काँग्रेस बरोबर युती झालेली, तेव्हा तर किती काय म्हणजे ते म्हणजे ऍक्टिंग मध्ये तर आवड मिळाला पाहिजे. दांडा बिंडा काय काय बोलल्या होत्या, गद्दार पळाले असं तसं. चालवा तो व्हिडिओ असेल तर. आता त्यांनी त्याच्यावर बोलू नये, नाही तर तेव्हा काय ते डोळे झाक करून बसलेलं की अरे बाळासाहेब असं बोलले. आता अचानक ते जागं झालं. काय अपॉर्च्युनिस्ट टाईपची पद्धत आहे की आता मला अपॉर्च्युनिटी मिळाली आहे तर आता याच्यावर मी बोलणार. जेव्हा मला ते चालत होतं तेव्हा मी त्याच्यावर नाही बोलणार. बरोबर, त्यांच्यावर काय आता त्याच्यावर लक्ष द्यायचं. आमचा मुद्दा काय आहे, आता निवडणूक आलेली आहे मुंबई महानगरपालिकेसाठी. आपण काय करणार आहात. आपले ते महाराष्ट्रात सरकार स्थापन करायची आहे आणि त्याच्यासाठी 3 राज्य फिरून आलेली माणसं मुंबईसाठी काय करणार आहेत त्याच्याबद्दल मी दोन्ही बाजूंना पुरेसा वेळ दिला मला.